एकदा उपोषण याआधी अनेक उपोषणं महाराष्ट्रानं पाहिली, त्यातनं काही साध्य झालं, काही साध्य तुमच्या मनासारखं झालं नाही. पुन्हा एकदा उपोषण, आता काय नक्की साध्य करायचं जरांगे पाटलांना? नाही मला उपोषणच त्यासाठी समाजाला न्याय मिळाला पाहिजे, हा अर्धवट न्याय नको. साध्य झाल्याशिवाय आंदोलनात उपयोग नाही. साधण्यासाठी आंदोलन नाही, काही साधायचं नाही आहे, पण साध्य करायचं. मी साधणारातला नाही, आणि ते जोपर्यंत हक्काचं असणार ओबीसीला मराठ्यांचं आरक्षण ती घेतल्याशिवाय नाही आहे. मग काय डाव असतील मला नाही माहिती, काय मोडायचं असं आंदोलन हे मला नाही. मी फक्त सामोरं जायचं ठरवलं. माझी लाईन कधी पण क्लिअर असणार. आपलं ध्येय आपल्या समाजाबरोबर ठेवायचं, आपला प्रामाणिकपणा आपली इमानदारी आपल्या समाजासोबत ठेवायची. आपली लाईन क्लिअर आहे, आपलं ध्येय क्लिअर. मध्ये येणाऱ्या अडथळ्याचा मी नाही विचार. मला माहिती आहे मला इथून इथपर्यंत जायचं तर मी जाणार. मध्ये किती अडथळे निर्माण केले तरी मी जाणार. मला माहिती आहे आता या मरण उपोषण मी पुकारलं, सरकार हल्ला घडून पुन्हा नाही हे मला माहिती आहे. मला त्याची चुणूक लक्षात आली, काय प्रकार सुरू आहे, काय प्रयोग सुरू आहे. मी तयार आहे, मी बलिदान द्यायला मराठ्यांसाठी तयार आहे. पण मी माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या डोळ्यात जे पाणी आरक्षणा पाहिजे त्यांनी केलेल्या कष्टाची जी चीज होत नाही